हॅलो एव्हरीवन. मी मानसीज फूड हबमध्ये तुमचं खूप स्वागत करते. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण खव्यापासून पोळ्या बनवल्या होत्या. तर आज मी खव्याचे गुलाबजाम बनवणार होते. सो म्हणलं मला असं वाटलं की ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. सो मी आज खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे हा माझा अर्धा किलो खवा आहे. माप वाटीच्या हिशोबाने घ्यायचं झालं तर 2.5 वाटी आहे खवा आणि 1 वाटी मैदा घेतलाय. तो चाळून घ्यायचा थोडासा. तर 2.5 वाटी खवा जर असेल तर आपल्याला साधारण 1/2 वाटी मैदा लागतो. तर मैदा इथे चाळून घ्यायचा आपण. आता हा खवा आणि मैदा आपण मिक्स करून घेऊया. तर असा हा गोळा मळून ठेवायचा 10 मिनिटांसाठी. तर आता इथे आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक असतो तो बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी जेवढं साखर तेवढंच पाणी घालायचं. म्हणजे 2 वाटी साखर असेल तर 2 वाटीच पाणी घालायचं आणि सगळी साखर विरघळली, एक उकळी आली की त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडायला सुरुवात करायची. तर खवा आणि मैदा आपण मिक्स करून साईडला ठेवून दिलं होतं. तर त्याचे असे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला जो आकार आवडत असेल, ओव्हल शेप आवडत असेल तर तुम्ही तसंही करू शकता. मी असे गोळे करून घेतलेत आणि तूप तापत ठेवलंय. तुपात तळून घ्यायचे असतात गुलाबजाम. त्यामुळे हे आमच्या घरचं साजूक तूप आहे. त्याच्यामध्ये आता गुलाबजाम तळून घे. तर आता इथे आपलं तूप गरम झालंय आणि एकदम मंद आचेवर हे गुलाबजाम तळून घ्यायचे. नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि वरून लगेच ते ब्राऊन होतात. त्यामुळे ते चांगले नाही लागत मग. त्यामुळे मंद आचेवर तळून घ्यायचे गुलाबजाम. तर आता हे गुलाबजाम इथे आई माझी तळतीये असे. तर तुम्ही बघू शकता. ती तुम्हाला एक टिप सांगतेय. गुलाबजाम असे गोल फिरवत फिरवत हळू मंद आचेवर तळायचे म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जातात आणि पाक पण छान मुरतो मग त्याच्यात. ही प्रो टिप होती गुलाबजाम साठीची. तर असे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे सगळे. सगळे गुलाबजाम आपल्याला असे तळून घ्यायचे आणि मग पाक साखर विरघळल्यानंतर पाक जो तयार होईल त्यामध्ये सगळे गुलाबजाम घालून टाकायचे. तर आता इथे अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटतेय की दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस आपल्याला करायच्या. तिकडे गुलाबजाम तळायचं काम पण चालू आहे आणि इकडे साखरेचा पाक पण बनतोय. तर जसे ते गुलाबजाम गरम गरम असतात तसेच ते या पाकात टाकायचे म्हणजे पाक आतपर्यंत मुरतो आणि गुलाबजाम छान होतात. तर इथे रेडी आहेत आपले मस्त खव्यापासून बनवलेले असे गुलाबजाम. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.